नमस्कार, मी रुपाली विजय सूर्यवंशी। तर आज आपण इथे प्रतीक्षा जाधव यांच्या घरी आपण भेट दिलेली आहे। एका छोट्या गावातून, चिक्कलहोळ या गावातून प्रतीक्षा जाधव यांनी संगीताचा प्रवास कसा केला, ते सिंगर आहेत, तर तो प्रवास त्यांचा कसा झाला आज आपण त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेणार आहोत। तर आपल्यासोबत त्यांच्या आई सुद्धा आहेत। नमस्ते प्रतीक्षा मॅडम। मॅडम तुमचं नाव सांगा। माझं नाव प्रतीक्षा अमर जाधव। नमस्कार मॅडम। नमस्कार, माझे नाव उज्ज्वला अमर जाधव। तर तुम्हाला ही आवड कशी निर्माण झाली, आम्हाला एक छोटी बाईट तुमची हवी आहे मॅडम। खरं म्हणजे मी पहिल्यांदा तुम्हाला सॉरी बोलेन की तुम्ही आमच्या कार्यक्रमात तुम्ही हजर झालेला आणि आम्हाला माहित नव्हतं त्यावेळेला, तर खरंच खूप म्हणजे मला गिल्टी फील झालं। आज मला त्या दिवशी लास्टला समजलं की तुम्ही सिंगर आहात म्हणून। तर तुम्हाला आवड कशी लागली मॅडम हे? मी तर प्रथम पहिले लहान होते त्यावेळेस म्हणजे मला असं खूप छंद होता लहानपणी की असं गाणं गावं वगैरे, म्हणजे खूप इतकी आवड होती की म्हणजे मी कशावरूनही गाणं गायचे, कशावरूनही, लाईक घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी याच्यावरूनही गाणं तयार व्हायचं माझ्याकडून। हो का? हा। आणि मी ते असं शाळेमध्ये समजलं की बाबा असं हे गाते वगैरे असं। मग राष्ट्रगीत, परत आपलं जे ध्वजगीत असतं, ह्या गोष्टी सगळ्या शाळेमध्ये घेतल्या जातात, प्रतिज्ञा, हे स्टेज डेअरिंग माझं तिथून निर्माण झालं मला। आमच्या शाळेतले शिक्षक होते, बिराजदार सर, शेठे सर होते, लोहार सर होते, अशा बऱ्याच शिक्षकांनी मला सपोर्ट केला आणि माईकच्या समोर उभं केलं, धरून म्हणा पण त्यांनी उभं केलं मला, आणि काही गाणी त्यांनी शिकवली। त्यांच्या म्हणजे शिक्षण मी घेतच होतं त्यांच्याकडून, पण त्यांनी मला माझ्या आवडीचं शिक्षण पण मला द्यायला चालू केलं, त्यामुळं मला आवड निर्माण झाली याच्यामध्ये। असायचे, नवरात्रीसाठीचे असायचे, आणि त्यावेळेस मला शिक्षकांनी प्रोत्साहन दिलं की बाळा तू या कार्यक्रमामध्ये सहभागी हो आणि थोडासा सहभाग दाखव तुझा, डेअरिंग होईल तुझं, तू कर काहीतरी। मग त्यांनी सपोर्ट केल्यानंतर मला प्रश्न पडला की अरे गाणं कोणतं घ्यायचं। मग त्यांनी अक्षरशः मला गाणंही शिकवलं आणि ते गाणं तू स्टेजवरती परफॉर्म कर दिलं। तर ते गाणं मी पहिलं गायलेलं होतं, ये तो सच है के भगवान है। हो का? जे की आई वडिलांना समर्पित केलेलं गाणं आहे। हो का? दोन कडवी म्हणा की मॅडम, त्याची आवडेल आम्हाला सुद्धा ऐकायला तुमचा आवाज। तर गाण्याचं नाव होतं ये तो सच है की भगवान है, आणि हे गाणं मी आपल्या चिखलहोळचं परशुराम गणेश मंडळ यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला त्याच्यामध्ये गायलं होतं। तर त्याच्या 2 लाईन मी तुम्हाला ऐकवते, नक्की सांगा। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। सुरेख सुरेख, खरंच खूप छान आहे आवाज तुमचा मॅडम। थँक्यू। आज आम्हाला लाईव्ह ऐकायला भेटलं, समोरासमोर आम्हाला बसून ऐकायला भेटलं तुमचं गाणं। थँक्यू। आवडलं आम्हाला ते। तर तिथून पुढे पुन्हा तुम्ही कसा ठेवला प्रवास चालू? मी हे गाणं परफॉर्म केलं त्याच्यानंतर, म्हणजे विदाऊट म्युझिक हे गाणं मी आता जसं गायलंय तसंच तिकडे गायले होते का, तर तेव्हा ट्रॅकची वगैरे सुविधा नव्हते। 10वीत होते मी तेव्हा, आणि ट्रॅकची वगैरे सुविधा नसल्यामुळे मी हे असंच गायलं होतं माईकमध्ये। तर काही मुलं पण होते खाली, जे की मला जरा म्हणजे डिसअपॉइंट झालं त्या गोष्टीमुळे, की ते खूप असं चिडवणं वगैरे हा प्रकार आला होता। थोडंसं राहतं, आणि स्टेज डेअरिंग करायचं म्हणजे एवढं सोपं नाहीये की पुढे कुणी काही करत असलं तरी आपला फोकस कुठेही हटवायचा नसतोय, तेच खूप मोलाचं असतंय। आणि अक्षरशः म्हणजे मला खूप त्यावेळेस मी असं खचून गेल्यासारखं झालं होतं की अरे यार आपल्याला लोक नावं ठेवतायत, हसले वगैरे असं वाटत होतं। पण नंतर त्याच्यानंतर मी हळूहळू चालू केलं, म्हटलं ठीक आहे नावं ठेवली तरी ठेवली पण करूयात। मग मी हळूहळू सुरुवात केली, 1-2 गाणे सरांकडून अजून शिकून घेतले, आणि ग्रामपंचायतीसमोर पण आपला 26 जानेवारी 15 ऑगस्टचा जो कार्यक्रम साजरा, तर त्याच्यामध्ये मला सरांनी सजेस्ट केलं की बाळा आता हे केलंस ना तर त्याच्यानंतर पण ते करू। मग गणपती झाल्यानंतर बरोबर लगेच आपला स्वातंत्र्य दिनाचा 26 जानेवारीचा जो कार्यक्रम आला, तर त्याच्यामध्ये मी गाणं गायलं होतं, प्रार्थना एक होती सरांनी शिकवलेली आम्हाला, ती प्रार्थना सुद्धा मी त्या ठिकाणी गायली। हो का? आणि म्हणजे गावातल्या लोकांना त्यावेळेस माहित झालं की अरे हिचा आवाज छान आहे, आणि त्यावेळेस सगळे गावातले ग्रामस्थ उपस्थित होते त्यावेळेस, आणि त्यांनी माझं जे तोंड भरून कौतुक केलं, मला ते खूप आवडलं। आणि अक्षरशः नंतर मी बाहेर गेल्यानंतर सुद्धा त्यांनी मला बोलावलं
आणि बाळा आज आपला असा असा कार्यक्रम आपण ठेवलाय तर तू ये. त्यांनी मला आवर्जून बोलवलं. मला म्हणजे खूप छान वाटलं की माझ्या गावातली लोक माझं कौतुक करतात. नक्कीच ज्या वेळेला आपली माणसं आपलं तोंड भरून कौतुक करतात त्यावेळेला आपल्याला पुढे जायला संधी नक्कीच मिळते. पण जर आपल्याच माणसांनी जर आपले पाय ओढायला सुरुवात केली तर नक्कीच खच्चीकरणाचं काम होतं थोडंसं, पण ते तुम्हाला सपोर्ट चांगला भेटला. आणि शिवाय गायनासाठी माझ्या वडिलांचा विरोध होता की अरे नको करू, मुलगी बाहेर पडणं वगैरे ते पटत नव्हतं का, तर लोक खूप नावं ठेवायचे. त्यामुळे माझ्या वडिलांचा नकार होता या गोष्टीसाठी. पण त्यांचे मित्र होते यशवंत चव्हाण, आम्ही त्यांना म्हणजे खूप असं एवढं भारी होते ना ते व्यक्तिमत्व, आता ते नाही आहेत आपल्यामध्ये, पण त्यांनी आणि अनीस शेख असू द्यात, यशवंत चव्हाण काका असू द्यात, त्यांनी मला जो सपोर्ट केला तिथले त्यांचं नाव नाही माहिती मला, इंगळे आहेत बघा. इंगळे आहेत का? इंगवले सॉरी, हनुमंत इंगवले असू द्यात, किशोर भैया असू द्यात, तिथले जे मुलं होती त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की अरे नाही करू देत, तिला बाहेर पडू देत. शिवाय म्हणजे त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं. आणि मग अनीस भाई होते ना, अनीस शेख, त्यांची मुलगी पुण्याला असते. मग पप्पा म्हणजे माझा तिथं पूर्ण सिंगिंगचा प्रवास थांबला आणि म्हणजे ते तेवढंच मर्यादित राहिलं शाळेपुरतं. आणि त्यांनी शाळा झाल्यानंतर मी कॉलेज वगैरे केल्यानंतर कॉलेजमध्ये काही इव्हेंट झाले तर तेवढंच पार्टिसिपेट करत होते. मग जास्त करून म्हणजे सिंगिंगचा प्रवास थांबलाच गेला होता माझा 12वी नंतर. मग मला वेळ होता की पोलीस भरती करावा. हो का? तर मला पोलीस भरती करायची होती आणि मी त्यासाठी पप्पांना बोलले की मला पुण्याला बाहेर ऍडमिशन घेऊन द्या, मी तिकडे ती तयारी चालू करते. आणि तेव्हा होते माझे गट्स होते की मी करू शकते आणि अजूनही आहेत. मग मला करायचं होतं. मग पप्पांना बोलले मी, पप्पा मला बोलले की माझ्या मित्राची मुलगी आहे तिथे, तर तू तिच्याकडे जा आणि तुम्ही दोघी राहून वगैरे. आता शेवटी आई वडिलांना काळजी असते, त्यांनी मला तिच्याजवळ ती राहण्याची व्यवस्था वगैरे केली आणि मी पोलीस भरतीचा अभ्यास सुरू केला होता. हो का? म्हणजे एमपीएसची तयारी करत असताना सिंगिंगचा लागलाय तुम्हाला? आणि मी ते करत होते. आणि 2-3 महिन्यांनंतर आमच्या कॉलेजमध्ये एक प्रोग्राम होता, माटा कार्निवल होतं. तर त्या कार्निवलमध्ये मला गाण्याची संधी म्हणजे मिळाली, मी घेतली तसं नाही बोलता येते मला. तिथे रजिस्ट्रेशनसाठी एक लिंक होती, तर त्याच्यावरती रजिस्ट्रेशन केल्याशिवाय मला त्या कॉन्सर्टमध्ये पार्टिसिपेट करता येत नव्हतं. आणि नवीन असल्यामुळे मी ग्रुपला वगैरे पण जॉईन नव्हती. आणि त्या भागात म्हणजे मी सिटीमध्ये प्रथमच गेले होते आणि माझा ड्रेसअप आपल्या गावाकडचा, म्हणजे गावाकडचं खेडेगावातून जरा सिटीत गेल्यानंतर थोडंसं अवॉर्ड वाटतं मुलांना की आपण त्यांच्यात कम्फर्टेबल होत नाहीये, आपण वेगळं जाणून घेतो स्वतःला. आणि ते माझ्या लुकमध्ये असताना सुद्धा तुम्ही धाडस केलंय तिथे. ते माझ्या बाबतीत झालं. आणि खूप मुली म्हणजे नाही का असं शेजारून गेलं तर अरे ते बोलताना ते ऐकायला पण यायचं की अरे ही गावाकडची असं काय खेडेगावात. आणि त्या दिवशी मी कॉलेजमध्ये परफॉर्म केलं, चंद्रा गाणं परफॉर्म केलं होतं माटा कार्निवलचं. म्हणजे सगळ्या कॉलेजमध्ये ते पुण्यामधलं झालं होतं, तर ते आमच्या कॉलेजमध्ये होतं. आणि एकदम 10-12 नावं कॅन्सल झाली, त्यामुळे त्यांनी माझं नाव घेतलं त्याच्यामध्ये. म्हणजे तुमचं लक किती भारी म्हणायचं की त्या दिवशी तुम्हाला गायचं पण होतं आणि संधी अगदी परमेश्वरानं दिल्यासारखं ते संधी मिळाली की ती 10-12 जण नावं कॅन्सल झाल्यामुळे तुम्हाला संधी मिळाली तिथे. मग तिथे तुम्ही कोणतं गाणं गायलं होतं? मी चंद्रा गाणं परफॉर्म केलं होतं आणि 3 मिनिटाचं गाणं परफॉर्म करायचं होतं, पण जास्त संधी नसल्यामुळे पण त्याच्यातही कट केलं त्यांनी. 1-1.5 मिनिटाचं गाणं परफॉर्म करायचं होतं, तर त्याच्यामध्ये त्याचं म्युझिक खूप होतं म्हणून मी ते अर्ध गाणं कट केलं. ऑन दी स्पॉट एडिटिंग वगैरे करून थोडंसं ते गाणं एडिट करून केलं, तेवढं 1.5 मिनिटाचं गाणं केलं. आणि ते गाणं मी परफॉर्म केलं एकदम शांत, जिथं की क्लासिकल गाणी चालतात. पुण्याच्या ठिकाणी खूप क्लासिकल गाणी वगैरे चालतात आणि माझं क्लासिकल काहीच नाही झालेलं. संगीताच्या क्षेत्रातलं शिक्षण मी नाही घेतलेलं अजून शिक्षण नाही. आणि तरी सुद्धा तुमचा आवाज एवढा सुरेख आहे. हो. मग तुम्ही असं काय जादू आहे तुमच्या आवाजात की तुम्ही प्रॅक्टिस म्हणजे कुठे संगीताचं शिक्षण मला वाटलं कसं तुम्ही संगीताचं शिक्षण वगैरे घेतलं असेल मॅम प्रॉपर, त्यामुळे तुमचा आवाज एवढा छान आहे. म्हणजे तुम्ही फक्त जी गाणी गायलेली आहेत पहिल्या सिंगरनी फक्त तुम्ही तुमच्या आवाजात ते गाता? हो. मी पहिल्यापासून जेही गाणे गायले आतापर्यंत ते गाणे पूर्णपणे असे होते की बाबा मी ऐकून गायलेत. काही गाणे मी दिवस ऐकायचे, त्या टेप सोबत गायचे आणि असं करून म्हणजे मी ते गाणे तयार वगैरे केले, बसवले ते गाणे आणि मी परफॉर्म केलं ते चंद्रा गाणं.
एकदम शांत वातावरण होतं. मॅडम आता तरी तुम्ही शिक्षण चालू केलंय की नाही, की अजून पण तुम्ही तुमच्याच ह्याच्यावरती म्हणता? नाही, आता चालू केलं मी शिक्षण, गायनातलं चालू केलं. लहू पांचाळ म्हणून एक आहेत पुण्यामध्ये, तर त्यांच्याकडे मी शिकतेय. आणि त्या दिवशी ऋतुज सांदेकर म्हणून एक मुलगा होता, अतिशय सुरेख गाणारा, क्लासिकल गातो, आणि मला वाटलं होतं की त्याचा नंबर येईल. अच्छा, म्हणजे त्याचं तुम्हाला गाणं आवडलं म्हणून तुम्हाला वाटलं की त्याचा नंबर येईल आणि माझा नंबर येणार नाही. आणि आपल्या इकडे बऱ्यापैकी म्हणजे खूप लोक या माझ्या भागात, आपल्या भागामध्ये नाहीयेत असे लोक क्लासिकल गाणारे किंवा क्लासेस वगैरे नाहीयेत. आणि मी पहिल्यांदा त्या मुलाला गाताना ऐकलं, म्हणजे खूप इतकं सुंदर गातो तो, इतकं सुंदर गातो, आणि मला वाटलं होतं की त्याचा नंबर लागणार. हो, आणि मी गायली होती लावणी. आता म्हणजे पुण्याच्या ठिकाणी खूप म्हणजे लोकगीतं वगैरे खूप गायली जातात, लावणीला महत्व असेल नसेल मला माहित नव्हतं, पण मी ती लावणी परफॉर्म केली आणि फर्स्ट प्राइज मला मिळालं. वाव, मस्त मस्त. म्हणजे तुम्ही अचानक तुम्हाला पार्टिसिपेट पण करता आलं आणि फर्स्ट प्राइज सुद्धा तुम्हाला मिळालं, की म्हणजे तुमच्या कल्पनेत नसताना सुद्धा की तुम्हाला ते प्राइज भेटणार आहे वगैरे. मग त्यावेळेची काही एखादी अशी आठवण सांगा ना, की गायल्यानंतर तुम्ही जसं आम्हाला मगाशी बोलला. हो, अक्षरशः काय झालं त्यावेळेस मी फर्स्ट प्राइज जिंकलं हे मला माहितच नव्हतं. का माहित नव्हतं, आता आम्हाला सांगा ते. तर ऋतुजने गायलं होतं इतकं छान क्लासिकल गाणं, तो गायला, आणि मला खरंच वाटलं नव्हतं की माझा नंबर येईल, आणि मला 100% असं वाटत होतं की त्याचा नंबर येणार म्हणून. तर तो सिलेक्ट झाला असेल असं मला वाटलं, आणि मी डोक्यात घेतलं ते, आणि गेलो निघून. आम्ही कॅन्टीन मध्ये वगैरे जाऊन बसलो, भूक लागलेली खूप, खाल्लं वगैरे. खाऊन झाल्यानंतर आम्ही असंच घरी जायचाच रस्ता धरला होता, आणि पोरी आल्या, म्हणजे कॉलेजच्या मुली होत्या, आमच्याच वर्गातल्या होत्या. मग त्या आल्या आणि मला म्हणाल्या, अरे प्रतीक्षा कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हटलं का? मला वाटलं ठीक आहे, करत असतील गायले म्हणून वगैरे. तर त्या बोलल्या की तुला फर्स्ट प्राइज भेटलंय. वाव, तो आनंद कसं वाटलं तुम्हाला ते त्यावेळेला? अक्षरशः इतकी खुश होते, कारण पुण्यातला पहिलाच माझा तो परफॉर्मन्स होता, आणि वाटलं नव्हतं की एवढी दाद मिळेल. मुलांनी माझ्या गाण्यावरती डान्स केला त्यावेळेस तिकडे. हो का? माझे हातपाय असे थरथरत होते, का तर नवीन ऑडियन्स होतं, त्यामुळे मला असं वाटत होतं की अरे काय होईल काय नाही का. तरीही मी ते परफॉर्म केलं, आणि मुलं अक्षरशः डान्स करत होते त्याच्यावरती. खूप खूप म्हणजे तो 1.5 मिनिटाचा कालावधी होता ना, इतकं सुंदर होतं. खूप मला खूप आवडलं ते. आणि त्याच्यानंतर जर मला समजलं की मला अवॉर्ड मिळालाय, सॉरी मला ते प्राइज मिळालंय, फर्स्ट प्राइज, तर मी इतकी हॅपी होते. आणि त्याच्यानंतर मी गेले तिकडे प्राइज वगैरे घ्यायला, तर तिथले जजेस वगैरे तिथं थांबलेलेच होते, आणि माझ्या कॉलेजचे शिक्षक देखील तिथंच होते. मंजुषा कुलकर्णी मॅडम होत्या, आणि म्हणजे ते आलेले, त्यांचं नाव नाही आता सध्या मला आठवते, अजय नाईक म्हणून होते, तेही होते, अजून बरेच लोक होते. मग त्यांनी मला बोलावलं, बोलले अगं कुठं गायब झालीस, प्राइज घ्यायचं होतं, असं तसं खूप काही बोलले. पण म्हटलं सर मला नव्हतं वाटलं माझा नंबर येईल, आणि शेवटी माझा नंबर आला. मी खूप हॅपी झाले होते. त्यांनी मला सांगितलं की आहे अवॉर्ड आपण तुझा ठेवलेला आहे, तर तो तू घेऊन जा जाताना. आणि अशा पद्धतीने माझी पुण्यात पहिली सुरुवात झाली. अरे वा. मग त्यावेळेला तुम्हाला ते पहिला ज्या वेळेला तुम्हाला भेटला, तर त्यावेळेला तुम्ही घरी नंतर फोन केला का? हो, कारण का तुम्हाला एवढा आनंद झाला होता, म्हणजे ते आई वडिलांसोबत शेअर नक्कीच होणार होता. खुश होते. मी सांगितलं की अरे मला पहिल्यांदाच असं मी परफॉर्म केला आणि मला फर्स्ट प्राइज मिळाला, आणि तो लेख पेपरला सुद्धा आला होता. हो का? हो, महाराष्ट्र टाइम्स म्हणून पेपर आहे, तर त्याच्यावरती ते आमची बातमी येत होती, आणि तो लेख मी पहिल्यांदा बघितला. तुम्ही डायरेक्टली बघितला का तुम्हाला पण कोणीतरी सांगितलं ते? म्हणजे मला सरांचा फोन आला होता, अजय नाईक आहेत ना, त्यांचा फोन आला होता की अरे असं लेख आपण आलेला आहे तुझा. मी नुकतेच झोपेतून उठले होते त्यावेळेस, आणि उठल्यानंतर ते समजलं मला की अरे असा लेख आलाय. मी तो पेपर शोधत होते, खूप शोधला. अच्छा, म्हणजे गुड मॉर्निंग न्यूज तुम्हाला भेटली मिळाली. आणि तो पेपर. हो, आणि मी कर्वेनगरला हॉस्टेलला राहत होते, तिथून मला स्टुडिओ ही खूप जवळ होता ना, त्यामुळे तर तिथे राहत होते मी, आणि तो पेपर मी शोधत होते. अक्षरशः पूर्ण कर्वेनगर मध्ये फिरले असेल मी तो पेपरसाठी फक्त. आणि ज्यावेळेस मला तो पेपर मिळाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी गावी जायचं ठरवलं. हो का? ठीक आहे म्हटलं, आता काही जरी झालं तर पप्पा हे सगळं आनंद चेहऱ्यावरती बघायचा आहे, स्वतः अनुभवायचं होतं. आणि तसंच झालं. मी घरी आले, पेपर हातात होता, एका हातात पेढ्यांचा बॉक्स ठेवला होता,
आले, पप्पांना दिलं, पप्पांना दाखवलं की पप्पा असं माझं लेख आलेला आहे पेपरला वगैरे, आणि खूप चर्चा चालू आहे. मग काय रिएक्शन काय होती पप्पांची? आनंद होता चेहऱ्यावरती त्यांच्या, आणि शांत होते, काही बोलले नाही तेवढं, पण शांत होता. एवढा आनंद होता, शब्द होता त्यावेळेला. ज्यावेळेला एवढा आनंद होतो ना, अक्षरशः डोळ्यातून पाणी यायला लागतं, पण तोंडातून शब्द फुटत नाहीये. तर तुम्हाला कसं वाटलं मॅडम त्यावेळेला, ज्यावेळेला पहिल्यांदा अशी बातमी तुमची कन्या तुमच्याकडे घेऊन आले, त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं? ते म्हणजे सगळे जे लोक होते ना, ती सारखं म्हणजे ते तिला असं हे करा, ते करा, ती चांगली आहे, ती पुढे जाईल, असे ते बोलत होते. त्यावर म्हणजे त्यावेळी आम्ही पण म्हणलं, आम्ही पण तिला असं साथ द्यायला ही करतोय, पण आम्हाला पुढचं जे माणूस आहे ते व्यवस्थित म्हणजे असं भेटत नाही, की तिला असं वर कोणतरी नेहणार पाहिजे. मग त्यावेळी आम्हाला ते अजय नाईक सर म्हणून भेटले. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की ही तुमची मुलगी गाण्यात म्हणजे छान आहे, ती पुढे जाईल असं सांगितलं. नाही, नक्कीच ज्यावेळेला आपण एखादं कार्य करतो ना, तर पाठिंबा आपल्याला असणं खूप गरजेचं असतं. तर जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या वडिलांना आवडत नव्हतं, पण त्यांच्या फ्रेंड्सनी वगैरे सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळे ते पप्पा पण तयार झाले. पण आज तुमचे पप्पा नक्कीच तुम्हाला प्राऊड फील करत असतील की खरंच मला, म्हणजे त्यावेळेला त्यांना कल्पना नसेल की माझी मुलगी एवढंही पुढे जाऊ शकते, पण जे तुम्ही लेख किंवा पेपर आणून दाखवला त्यावेळेला ते निशब्द झाले होते. कारण का त्यांना कल्पना सुद्धा नसेल ना की असंही होऊ शकतं. आज आम्हाला सुद्धा माहित नव्हतं की एवढ्या छोट्याशा गावातून एवढं मोठं कार्य अगदी प्रतीक्षा जाधव हे करू शकतात. अक्षरशः मी त्यांचं काल इन्स्टाला त्यांचं मी बघितलं त्यांचे व्हिडिओ, तर खूप छान आवाज आहे. मी कालच ऐकला आणि आज तर त्यांना भेट द्यायला आले मी. मला खूप आवडला मॅडम तुमचा आवाज. म्हटलं की आज समक्ष भेटणं खूप गरजेचं होतं मला. तर मॅडम तिथून पुढचा मग प्रवास कसा झाला? आता हे कॉलेजमधलं कॉम्पिटिशन झालं, त्याच्यानंतर फायनल. त्यावेळेचं गाणं आम्हाला ऐकवा ना. तुम्ही ते अवॉर्ड घेतलाय, म्हणजे हे घेतलं, तुम्ही प्राइज घेतलाय त्याचा. मग ते प्राइजचं गाणं मी राधा खुडे यांचं गाणं गायलं होतं, कारण मला तसे लावणी टाईपचे गाणे खूप आवडतात. तर मला उडत्या चालीचं गाणं घ्यायचं होतं, आणि मला वाटलं होतं की माझा त्याच्यावरतीच कमांड होतं चांगलं. तर मग मी पाहुणा जेवला का अवधूत गुप्ते यांनी लिहिलेलं आणि ह्यांनी राधा खुडे यांनी गायलेलं. अच्छा. ते गाणं परफॉर्म केलं होतं मी तिथे. तर ही कॉम्पिटिशनची फायनल होती, आणि तेव्हा मला पीपल चॉईस अवॉर्ड मिळाला होता. 25K चे मला वाउचर्स मिळाले होते मॉलचे. तर ते सरांनी प्राइज म्हणून आम्हाला दिलं होतं. तरी सगळे जे पब्लिक होते ना, त्यांच्याकडून मला मिळालेला तो अवॉर्ड, मला फर्स्ट प्राइज नाही भेटलं, मला याचं काहीच नाही वाटलं. मला लोकांपर्यंत पोहोचायचं होतं, आणि ते मी पोहोचले, आणि त्यांनी मला तो प्राइज मिळवून दिला. मला खूप खूप आनंद झाला होता, खूप. आणि माझे आई वडील होते त्यावेळेस, माझ्या वडिलांनी हात वर करून पहिल्यांदा माझ्यासाठी तेव्हा टाळ्या वाजवल्या होत्या. तो आनंद खरंच खूप मोठा आहे. म्हणजे हजारो लोकांनी जरी टाळ्या वाजवल्या तरी आपल्या आई वडिलांनी जे दिलेलं प्रोत्साहन आहे तीच लाख मोलाचं ठरतं ते. पण म्हणजे त्यावेळेला खरंच तुम्ही खूप धाडस केलं मॅडम, आणि म्हणजे मस्त असं वाटलं असेल तुम्हाला त्यावेळेला. मला सपोर्टला त्यावेळेस तुम्हाला सांगते, माझे मित्र होते, माझी आई वडील आले होते, आणि तिथं मी पुण्यात गेल्यानंतर मला ज्यांचा सपोर्ट होता, आसिया शेख म्हणून, मगाशी मी सांगितलं तुम्हाला अनिश शेख यांची मुलगी जिच्याकडे मी गेले होते, आसिया शेख, आणि अविनाश सोनुमकर म्हणून एक माझा दादा होता तिकडे, त्या दोघांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांनी अक्षरशः मला त्या कॉम्पिटिशनसाठी सुद्धा तयार त्यांनी केलं होतं मला, की तू कर प्रतीक्षा, धाडस कर, झालंय ना कॅन्सल, आम्ही घेतो तुझं नाव. आणि त्यांनी मला सपोर्ट करून तिथपर्यंत नाव दिलं, आणि ते माझ्यासाठी तिथवर आले. आजकाल पुण्याचं खूप फास्ट लाईफ आहे, आणि तरीही त्याच्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी वेळ काढला, आणि ते लोक तिथे आले, त्यांनी माझं गाणं ऐकलं, आणि माझ्या वडिलांसोबत पण त्यांचं खूप छान बॉन्डिंग तयार झालं. आणि माझ्या वडिलांनी त्या फर्स्ट टाइम वाजवलेल्या टाळ्या माझ्यासाठी खूप होतात, ते त्याने कॅप्चर केले होते व्हिडिओज वगैरे मला त्यावेळेस मिळाले. नक्कीच, कारण का कसं असतंय की दुनियाने किती जरी म्हटलं की मग आपण जे म्हणतो का नाही की आपल्याला प्राइज पेक्षा किंवा अवॉर्ड पेक्षा पण सगळ्यात मोठं असतंय ते कौतुक. आपल्या माणसांचं असू द्या किंवा बाहेरच्या माणसांचं. जसं तुम्ही मगाशी म्हटलं की मला प्राइज पेक्षा मोठं काय होतं, तर जे सगळ्यांनी तोंड भरून कौतुक केलं की खरंच तुमचा आवाज खूप छान आहे, तर ते खूप लाख मोलाचं आहे. तर आवडलं ते मॅडम? खूप आवडलं. मग ते गाणं ऐकवा ना आम्हाला. पाहुणा जेवला का, मी ते गाणं गायलं होतं, आणि खूप भारी वाटलं मलाही. आम्हालाही ऐकायला आवडेल मॅडम ते गाणं. नक्की ऐकवते मी.
खचखच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली, हाताला चटका लागला तरी मी कढई तापवली. खचखच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली, हाताला चटका लागला तरी मी कढई तापवली. तुमच्यासाठी पेशल केवढं बाय मी श्वासाल, थोडं तरी सांगाल का नाही, पाहुणा जेवला काय. वाव, मस्त. खरंच खूप छान आहे बरं का आवाज तुमचा. थँक्यू. आणि त्यावेळेस मी गायले आणि खूप म्हणजे आमच्यात त्यावेळेस काय झालं, टाय झालं होतं. 2-3 मुली होत्या त्यांच्यामध्ये आणि त्यांचं क्लासिकल होतं आणि माझं हे उडता झालीचं गाणं. तर त्याच्यानंतर मी जे परफॉर्म केलं होतं चंद्रा, ते परफॉर्म केलं आणि मला पीपल चॉईस अवॉर्ड मिळाला त्या ठिकाणी. हो का? हो. अरे वा, मस्तच. म्हणजे तुम्ही अवॉर्ड सुद्धा घेतलेला आहे. हो. याच्यानंतर माझी सुरुवात अशी झाली की जे म्युझिक डायरेक्टर होते अजय नाईक, त्यांची माझी पहिली भेट त्या कार्यक्रमामध्ये झाली होती. आणि त्यांनी मला ऑफर केलं की अरे माझा स्टुडिओ आहे, ध्वनी स्टुडिओ कोथरूडला, मी जवळच आहे तिकडे, तर तू ये आमच्या स्टुडिओला, आपण काहीतरी रेकॉर्ड करू. तर त्यांनी माझं गाणं रेकॉर्ड केलं, मन मोगरा. आज ते गाणं रेकॉर्ड करून 3 वर्ष झाले. हो का? ते अजून रिलीज नाहीये का, तर त्याच्या मागचं खूप मोठं म्हणजे कारण असावं, सरांनी ते गाणं मूवीसाठी ठेवलंय. हो का? हा. आणि इतकं अप्रतिम झालं ते गाणं की म्हणजे आता अवॉर्ड ज्या वेळेला तुम्हाला भेटला त्यावेळेला मोठमोठे सेलिब्रिटी सुद्धा तिथे उपस्थित असतील. मग काहींची नावं अशी तुम्ही नक्की सांगू शकते. 9 मार्च आता जो झाला, आता पाठीमागचा जो मार्च गेला 2025, तर 9 मार्च 2025 रोजी आमचा तो कार्यक्रम मिमा अवॉर्ड्स असं करायचा ठरला होता तो अवॉर्ड. आणि खूप मोठी बैठक वगैरे त्यासाठी झाली होती. तर त्याच्यामध्ये माझं गाणं ऐकवलं, जे की बाई ग माझं जे गाणं रिलीज झालं आणि ज्याच्यासाठी मला अवॉर्ड मिळाला. बाई ग या गाण्यासाठी मला मिमाकडून अवॉर्ड मिळाला होता तो. आणि पहिलंच वर्ष होतं मिमा अवॉर्ड्सचं. तर त्यासाठी अवधूत गुप्ते जे सिंगर आहेत ते उपस्थित होते, स्वप्नील बांदोडकर होते, वैशाली सावंत होत्या, अशोक पत्की होते, नंतर एक नृत्य सम्राट आहेत बघा, तर ते आशिष पाटील ज्यांना लावणी किंग म्हणतो आपण, तर तेही उपस्थित होते. आणि मी थोडीशी भावूक झाले होते मला अवॉर्ड मिळाल्यानंतर, पण त्या लोकांनी तो आवर्जून माझा उल्लेख केला. मला भलेही तो अवॉर्ड मिळाला, खूप त्याचा आनंद खूप होता, पण त्या लोकांनी माझं नाव घेतलं, माझ्याबद्दलच्या काही गोष्टी त्यांच्या लक्षात राहिल्या, ते मला खूप आवडलं. आणि नंतर मी त्यांना इन्स्टाला वगैरे फॉलोअप केलं. नक्कीच असे जुने कलाकार किंवा मोठे कलाकार ज्यांना आपण म्हणतो की त्यांना भेटणं सुद्धा शक्य नसतंय, पण ते आज त्यावेळेला तिथे उपस्थित होते, त्यांना फेस करणं आणि त्यांनी आपलं नाव घेणं, कौतुक करणं खरंच खूप प्राऊड फील आहे ते. आणि त्यांचं माझ्या म्हणजे माझी ज्या करिअर पासून सुरुवात झाली पुण्यामध्ये पाहुणा जेवला का या गाण्याने, तर ते गाणं अवधूत गुप्ते यांनी लिहिलेलं होतं, गायलेलं वगैरे राधा कुडे यांनी. तर ते गाणं मला त्यांच्या समोर परफॉर्म करायची संधी मिळाली. हो का? आणि सरांनी सांगितलं की हे गाणं तू परफॉर्म कर, आणि मी ते गाणं परफॉर्म केलं. अक्षरशः मला त्यावेळेस मी गातीये हे मला माहित होतं, समोर कोणी आहे हे माहित नव्हतं. आणि ज्यावेळेस अवधूत गुप्तेंच्या चेहऱ्यावर मी स्माइल बघितली माझं गाणं ऐकल्यानंतर, त्यावेळेस वाटलं अरे बास, मी कमवलं, बास इथंच मी कमवलं पूर्ण. आणि त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइलच खूप काही सांगून गेली की माझं गाणं त्यांना आवडलं. मग मलाही ते इतकं म्हणजे आनंद गगनात मावेन असं झाला होता मला त्यावेळेस. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की शब्द न सांगता चेहऱ्यावरचे भाव किंवा डोळ्यावरचे भाव आपल्याला सांगून जातात की त्यांना कसं वाटलं असेल ते. आणि माझे आई वडील त्यावेळेस लांबून येणार होते, आता सांगली आणि पुणे लांब अंतर पडतं, तर त्याच्यामध्ये मला तिथं येणं जाणं पण रिक्षा वगैरे करून पॉसिबल झालं असतं. पण माझ्या आनंदात सहभागी व्हायला माझे मित्र सुद्धा होते, माझ्या मैत्रिणी होत्या, आणि त्यांनी जोपर्यंत माझे आई वडील येत नाही तोपर्यंत त्यांनी मला सपोर्ट केला. जसं की आता माझे मित्र आहेत, सौरव गोसावी आहे, नंतर आदित्य होनवार, वैष्णवी बागल जी की सांगलीचीच आहे आमच्या, वैष्णवी बागल, परत साहिल शेख वगैरे इकडचे राहणारे आहेत. पण त्या लोकांनी सुद्धा मला खूप खूप सपोर्ट केलाय. अक्षय आहे त्याच्यामध्ये, त्या मुलांनी मला पुण्यामध्ये सुद्धा खूप खूप सपोर्ट केला. मी रेकॉर्डिंग्सला वगैरे जायचे, अगदी संध्याकाळ व्हायची, येणं जाणं माझं खूप पॉसिबल नसायचं. मला संध्याकाळी खूप येणं म्हणजे विचित्र व्हायचं ते. आणि त्यावेळेस ती मुलं मला बोलायची की प्रतीक्षा तुला कितीही उशीर झाला तर सांग, आम्ही येतो. तर तो तळेगाव आहे ना पुण्यामध्ये, त्या तळेगाव पासून मला फक्त
त्या स्टुडिओ पासून घरी सोडण्यासाठी तो यायचा. त्या मुलानं मला खूप सपोर्ट केला आणि तो माझ्यापेक्षा वर्षांनी लहान आहे बरं का, तरी सुद्धा त्यांनी माझं करिअर जाणून घेतलं आणि त्यांनी मला खारीचा वाटा म्हणा एवढाच की त्यांचाही सपोर्ट मला त्या नाही नक्कीच सपोर्ट लागला. कसं होतं एखाद्या मुलींनी मागं पडण्याचं कारण फक्त तेच राहतं की ती असं करू शकत नाहीये किंवा जाणं येणं शक्य होत नाहीये, पण त्यावेळेला अशा काही ठराविक मित्रांनी मैत्रिणींनी सपोर्ट करणं साथ देणं खूप मोलाचं ठरतं. त्यामुळे ते न चुकता अगदी तुम्हाला नावं त्यामुळेच आठवता येते की मला कुणी सपोर्ट केला वगैरे, खरंच लाख मोलाचं ठरतं ते. सक्सेस झाल्यानंतर हजारो लोक आपल्या बाजूने उभे राहतील, पण ज्या वेळेला आपण अडचणीत होतो किंवा आपल्याला खरंच गरज होती त्यावेळेला ज्यांची साथ मिळाली ती खरंच लाख मोलाची ठरते. तर त्या सगळ्यांसाठी पण थँक्यू की आज ह्या सिंगर घडल्या तर त्यांच्या सपोर्टमुळे. तर आणि त्या दिवशी माझ्या अवॉर्ड फंक्शनला ते सगळे लोक उपस्थित होते, माझ्या प्रॅक्टिस पासून ते अवॉर्ड मिळेपर्यंत. आणि ज्यावेळेस आम्ही जेवायला गेलो त्यावेळेस तर इतकं भारी वाटत होतं. अक्षरशः त्या कार्यक्रमातला एक माणूस असा नव्हता की जो मला सांगत नव्हता की प्रतीक्षा तुझा आवाज खरंच छान आहे. आता आपल्याकडे इन्स्टाला पण फोकलोक म्हणून एक कार्यक्रम होतो, ईश्वरी बाविस्कर आणि शौनक कुलकर्णी हे दोघं सुद्धा आहेत. त्यांच्यासोबत आम्ही मीमा अवॉर्ड साठी एक गाणं रेकॉर्ड केलं. मी मराठी असं ते गाणं, म्हणजे आपण मराठी लोक आहोत ना हे त्या गाण्यामधून आम्ही तर ते अवॉर्ड साठी गाणं रेकॉर्ड केलं आम्ही. त्याच्या लाईन तर इतक्या सुंदर आहेत, मी तेही तुम्हाला ऐकू इच्छिते. ऐकवा हा मला ऐकायला आवडेल. ते गाणं असं होतं, एक मिनिट मी फक्त ऐकू का एकदा? हा ऐका ना. मला त्याचं फडफडतो ध्वज भगवा विजयाचा कडे कपारी, घुम घुमते ललकारी, बघ गरजे आज मराठी, बघ गरजे आज मराठी. खरं अक्षरशः अंगावर शहारे आले, काटा आला अंगावरती की आज मराठी. हो खरंच खूप गाणं ते. मला अजून एक गाणं ते ऐकायचं, तुम्ही मगाशी म्हटलं ना अगं बाई काहीतरी गाणं, बाई गाणं होतं ज्याच्यासाठी मला अवॉर्ड मिळाला. ते गाणं असं होतं की ते संगीतबद्ध केलं अजय नाईक सरांनी आणि मी स्वतः ते गायलं. आणि ते गाणं अक्षरशः मलाही इतकं खूप आवडलं होतं. रेकॉर्डिंग काय असतं प्रथमच त्यावेळेस समजलं आणि ते गाणं इतकं अप्रतिम झालं. बाई ग त्या गाण्याचं नाव आहे आणि मी ते तुम्हाला गाणं ऐकवते. तर तुम्ही पुन्हा ऐकणार आहात तर जे गाणं तुम्ही आतापर्यंत आवडलंय तुम्हाला बाई ग, तर हे गाणं स्वतःच त्या सिंगर आहेत आणि त्या स्वतः आज गाणार आहेत तिथे आपल्या समोर. खरंच आमचं भाग्य म्हणायचं आम्ही की त्या गाण्याच्या सिंगर पुढे आम्ही बसलोय आणि त्यांच्या तोंडून आज आम्ही गाणं ऐकतोय प्रत्यक्ष बसून. थँक्यू बरं का मॅडम, तुम्ही आम्हाला संधी दिली आणि तुम्ही मला जी संधी दिली त्याच्यासाठी खरंच खूप थँक्यू की आज हा माझा इंटरव्ह्यू काय असेल ते होतोय. तर ते गाणं असं होतं, गदी से आला डोईवर न जीव होई खालीवर, गदी से आला डोईवर न जीव होई खालीवर, आलीवर ललहार कसा मी पदर सावरू ग, बाई ग मन थाऱ्याव नाही ग, बाई ग मन थाऱ्याव. अप्रतिम खरंच शब्द नाहीयेत माहितीये का तुमच्या आवाजाला सांगायला. फेवरेट गाणं आहे आणि मला खूप आवडलं ते आणि याच्यासाठी मला अवॉर्ड मिळाला. त्यावेळेस म्हणजे खूप मी निशब्द होते त्यावेळेस, मला बोलायला पण येत नव्हतं, इतकी खुश होते. आणि म्हणजे पुण्यात गेल्यानंतरची पुण्याची भाषा आजकाल जे आहे त्यांच्या भाषेतही मला बोलता येत होतं. मी अक्षरशः आपली गावाकडची भाषा अरे काय कुठं कसं हे असं पूर्ण गावठी टोन यायचा. आणि तेही सरांनी त्या दिवशी सांगितलं की माझ्यात बदल पण खूप झाला त्यावेळेस. जेव्हा मी अवॉर्ड फंक्शनला गेले असू द्यात किंवा काही लोकांना भेटले तर त्यांच्यासोबत बोलताना वगैरे मला बोलण्याचं पण थोडंसं डेअरिंग आलं. आणि सांगता सांगता राहून गेलं असं म्हणायला नको की नितीन गवळी जे विटात आहेत
विटा त्यांचा डान्स प्रोडक्शनचा पण बिझनेस आहे आणि ते स्वतः कार्यक्रम घेतात होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतात. तर त्यांच्या कार्यक्रमासाठी मी जायचे आणि 1 तास जे की त्यांचं कार्यक्रमाचं वगैरे ते आवरून येईपर्यंत मी माझं सिंगिंग करायचे तिथं 1-1.5 तास करायचे लोक सगळे गोळा होईपर्यंत. आणि माझी ठरलेली गाणी असायची, मी खूप असे गाणे गायचे तिथं. तर ते लोक ना गाण्याचा आवाज ऐकून गोळा झालो आम्ही. हे सुद्धा आम्ही म्हणजे ऐकलं मी, प्रतिक्रिया ह्या खूप आल्या मला की मॅडम तुमचा आवाज खरंच छान आहे आणि आम्ही तुमचा आवाज ऐकून कार्यक्रमाला आलो आहे, ते सुद्धा झालं. आणि शेवटी नितीन सरांचा कार्यक्रम तर भन्नाटच आहे. त्यांच्या कार्यक्रमामध्ये फक्त महिलांसाठी कार्यक्रम असायचे. नक्कीच 10-12 हजार लोक जरी असले तरी मी त्यांच्यासमोर परफॉर्म केला. ते फक्त त्या माणसामुळे त्याने मला डेअरिंग मिळवून दिलं. आणि नक्कीच आज स्टेज डेअरिंग भेटणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि असं नाही की नेहमी तेच लोक असतात, असं नाही. हजारो लोकांच्या पुढे आज आपण स्टेजवरती उभं राहायचं आणि न चुकता अगदी आपलं कम्प्लीट करायचंय. खूप डेअरिंग लागतं आणि त्यांच्यामुळे मला ते डेअरिंग मिळालं. अक्षरशः त्यांच्या घरची आई, त्यांची बायको, इतर लोकांनी मला खूप खूप हेल्प केली. आणि मी त्यांच्या इथे स्टुडिओमध्ये, म्हणजे त्यांचा स्टुडिओ होता छोटासा डान्स स्टुडिओ, तर त्याच्यामध्ये मी लहान लहान मुलांना सिंगिंग शिकवायचे. हो का? त्यांनी मला ती संधी दिली होती आणि मी जायचे त्यांना शिकवायला. तर ससा जे गाणं आहे ते मी त्या लहान मुलांना, खूप लहान होती मुलं, एक जवळजवळ 4-5 वर्षांची मुलं, छोटी छोटी, अशा मुलांना मी ते गाणं शिकवलं. त्यांचे पालकही मला येऊन बोलायचे की बाबा मॅडम तुम्ही खरंच खूप छान शिकवताय. आणि मला त्यावेळेस म्हणजे ते सगळे मुलं टीचर म्हणायचे. मला खूप छान वाटायचं. शिकवताय म्हणजे तुम्ही टीचरच झाला ना त्यांच्या म्हटल्यानंतर. आणि बऱ्यापैकी हे आपल्याला खेडेगावात कमी बघायला मिळतं, पण सिटीमध्ये ना अगदी लहानपणापासूनच 4-5 वर्षाची मुलं आहेत तेव्हापासूनच त्यांना क्लास वगैरे लावले जातात, त्यामुळे ते पुढे जातात. पण आज एका छोट्या गावातून, चिक्कलहोळ या गावातून, की जिथे संगीताला कुणीही प्रोत्साहन न देत असताना तुम्ही एवढी प्रगती केली, हे आम्हाला खूप लाख मोलाचं ठरलं. आणि त्यासाठी आज आपली ही मुलाखत आहे. बाकी काही मोठं कारण असं वाटत नाहीये मला की आज एका छोट्या गावातून जर एवढं कोणी करू शकते, तर नक्कीच तुम्ही जर नक्की छोट्या गावातून असाल तर तुम्ही ही प्रतीक्षा जाधव याचं उदाहरण नक्की घेऊन, तुम्ही छोट्या गावातला आहोत म्हणून मागे राहायचं कारण नक्कीच नाहीये. सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे आणि आल्याशिवाय ही कळत नाहीये आपल्याला, काही अनुभव भेटत नाहीयेत. तर मॅडम असं मला वाटतं की आपण सगळ्या सक्सेस स्टोरी तुमच्या ऐकल्या, तर ह्या सक्सेस स्टोरी मागे थोडंसं खंतही असतो. मला तेही बाजू तुमची थोडीशी ऐकून घ्यायची, कारण का जिथे आपण म्हणजे एक बाजू बघतो सक्सेसची किंवा प्रोत्साहन देण्याची, तर काही ठिकाणी आपल्याला तसंही बघायला भेटतं की कित्येकांनी खेकड्यासारखं पाय ओढण्याचंही काम केलेलं असते किंवा खच्चीकरणाचं काम केलेलं असतंय. तर तसं काही तुमच्या प्रती घडलं का? घडलं. अडचणी आल्या मला आज भरपूर, कारण काही वेळा घरून पण होतं ते गावातले लोक वगैरे, मी कार्यक्रमाला जायचे. सुरुवात कशी होती मॅडम माहितीये का? आपल्या माणसांपासूनच सुरुवात होती पाय ओढण्याचं, पण त्यातून सुद्धा पुढे निघणं खूप महत्वाचं आहे. आणि अक्षरशः घरचे बोलायचे की अरे संध्याकाळी कार्यक्रम होतात, कशाला जाते नाही का, मुलीच्या जातीने एवढं नको करायला, असं तसं खूप बोलणं वगैरे झालं. आणि तरीही मी म्हणजे धाडच केलं की काय मला नाही माहिती, पण काहीतरी केलं. बाबा ठीक आहे म्हटलं, काहीही असू देत, कुणी काही बोललं तर आता ठीक आहे, मागं नाही हटून चालणार, आपल्याला घडायचं ना आपल्याला स्वतः, तर पुढे गेलं पाहिजे. आणि सरांचा मला सपोर्ट होता, मी बिंदास जायचे कार्यक्रमाला. पण पेमेंटच्या बाबतीत खूप प्रॉब्लेम व्हायचा. अक्षरशः संध्याकाळी मी कधीतरी म्हणजे काही कार्यक्रम असे केलेले आहेत की पहाटे 4 वाजता घरी आलेली आहे. बापरे. हो. पण त्यावेळेस माझ्या आई वडिलांचा विश्वास होता माझ्यावरती आणि म्हणून मी तेवढ्या कार्यक्रमाला जायचे. खूप गावातले लोक पण बरेच बोलायचे की अरे मुलगी आहे तुझी, कशाला पाठवतो, हे ते माझ्या वडिलांच्या बाबतीत खूप झालं. त्यामुळे कदाचित माझ्या वडिलांनी मला जाऊ नको हे ते उद्गार वापरले. पण मी नाही म्हटलं, मी जाणार आणि मी करणार, केलं. आणि ह्याच्यात प्रॉब्लेम एकच यायचा की पेमेंटला मला खूप त्रास व्हायचा. पण अशा वेळेस मी एकच डोक्यात ठेवलं की ठीक आहे, पेमेंट नाही मिळालं तरी चालेल, समोर आपल्याला आपला प्रेक्षक वर्ग साथ देतोय, आपण लोकांपर्यंत पोहोचतोय, लोकांना आपली गाणी आवडतात, त्यांच्या डोक्यात मी कुठेतरी राहीन ना. नक्कीच. तर एवढ्यासाठी मी ते पेमेंट वगैरे सगळं पाठीवरती टाकलं आणि जसं चाललंय तसं पुढे चालवत गेलंय. म्हणजे तुम्ही तुमचा छंद जोपासण्यासाठी तुम्ही पेमेंटचाही विचार नाही केला, अगदी तुम्ही तुमचा छंद जोपासला. आणि तुमच्या आईचा सपोर्ट तुम्हाला भेटला का मॅम? हो,
माझ्या आईचा सपोर्ट म्हणजे माझ्या आईला सारेगमप टीव्हीवरती कार्यक्रम होतात, सूरनावा ध्यासनावा, अशा कार्यक्रमामध्ये मला बघायची खूप इच्छा आहे. हो का? आणि ती लहानपणापासून तसं बोलायचं. मग मला वाटायचं की अरे ठीक आहे, सारेगमप हे अशा रियालिटी शो करण्यापेक्षा काहीतरी मोठं माझ्या आयुष्यात होईल का, याचं मी म्हणजे बघत राहिले. आणि ते झालं. मला सारेगमप किंवा सूरनावा ध्यासनावा या कार्यक्रमामध्ये जाऊन जी गोष्ट भेटणार होती ती मला अवॉर्ड मध्ये मिळाली. लाईफमध्ये मला फर्स्ट अवॉर्ड मिळाला मेमा अवॉर्ड्स कडून, आणि त्यासाठी सूरनावा ध्यासनावाचे जजेस प्रेझेंट होते. हो का? तर मग ते मला खूप छान वाटलं की अरे ठीक आहे, आपण एवढं सगळं करून जे मिळवणार होतो ते आपण हळूहळू आपल्या लाईफमध्ये येते, लाईफमध्ये प्रवासामध्ये आपण मिळवतो. आणि ते मला हे सगळं करून मिळणार होतं ते मी रेकॉर्डिंग्स वगैरे करून तिथपर्यंत पोहोचले. तर त्याचा आनंद वेगळाच होता. आणि मम्मीने मला खूप खूप सपोर्ट केलाय. घरातून किती कुणाचाही विरोध असला तरी म्हणजे आईचं योगदान खूप नक्कीच मोठं, कारण का आईच लेकीसाठी मोलाची असते आणि आईनं साथ देणं खूप गरजेचं असतं. आणि तो अवॉर्ड मिळाल्यानंतर तुम्हाला म्हणजे मी एक छोटीशी गोष्ट सांगते, आवर्जून म्हणजे असं वाटतं मला, कारण त्या दिवशी आनंद अश्रू जे असतात ना ते म्हणजे अनावर झाले होते की मला अवॉर्ड मिळाला. आणि त्या क्षणी सरांनी सांगितलं की प्रतीक्षाची फॅमिली सुद्धा आलेली आहे, तर त्यांनी प्लीज उठून उभं राहावं, कारण येण्या जाण्यासारखी पण एवढी जागा नव्हती, इतकं ते भरलेलं होतं, एवढा हॉल भरलेला होता पूर्ण तो. आणि तिथं एवढ्या सगळ्या माणसांच्यातून माझे आई वडील उभा राहिले आणि म्हणजे त्यांनी हात जोडले होते की बाबा माझ्या मुलीला अवॉर्ड मिळतं, आणि त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. नक्कीच ते पाणी म्हणजे आयुष्यात प्रतीक्षा तू काहीतरी मिळवलंस बस एवढं सांगून गेलं. खूप खूप नक्कीच. खरंच ज्या वेळेला आई वडिलांची किती साथ देते हे मोलाचं नाही ठरत, तर आई वडील आपली फॅमिली किती आपल्याला सपोर्ट करते ही खूप मोलाचं ठरतं. अगदी लाखो लोकांनी टाळ्या जरी वाजवल्या तरी आपल्या माणसाची टाळ्या किंवा त्यांनी वाजवलेली शिट्टी हे खरंच कान तृप्त करते ते. आणि तेवढ्या ह्याच्यातून सुद्धा आपल्याच माणसांच्या टाळ्या ऐकू येतात फक्त. एवढा आनंद असतो तो. इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे ते. नाही खरंच एवढा सगळा प्रवास करत असताना तुम्ही ह्या सुद्धा गोष्टी झेलल्या की कित्येक ठिकाणी तुम्हाला पेमेंट. काही ठिकाणी मी काय केलं होतं की मी आता वेडिंग शोज वगैरे होतात ना, तर त्या वेडिंग शोसाठी वगैरे मी जायचे का, तर मला शिकायला भेटतं आणि मला खूप आवडायचं असं गाणं म्हणायला वगैरे. आणि समोरचे लोक खूप प्रोत्साहन द्यायचे मला, कोणी कौतुक केलं तर मला इतकं आवडायचं, भारी वाटतं ते, म्हणून मी बिनधास्त जायचे वेडिंग शोज मध्ये वगैरे. अजून पण मी करते. हो का? हो. आणि नक्कीच तुम्ही जर मग वेडिंग शो साठी तुम्ही जर सिंगर शोधत असाल तर नक्कीच प्रतीक्षा जाधव यांना कॉन्टॅक्ट करा. नक्की. आणि त्याच्यामधून मी काही लोकांना बोलले पण होते की बाबा तुम्ही जे पेमेंट देताय ते बरोबर नाहीये. मला येणं जाणं पण खूप पॉसिबल नसायचं, मला 2 ते 3 बस बदलाव्या लागायच्या. तर मी म्हटलं बसचं पेमेंट तरी तुम्ही देऊच शकता ना. तर त्यांनी पेमेंटसाठी खूप मला म्हणजे मी पुण्यावरून यायचे, खूप हायगाय केली होती पेमेंटसाठी माझी. मग शेवटी मी ते सोडून दिलं. मला खूप इतका त्रास झाला होता ह्याच्यामध्ये. प्रवास वगैरे खूप करून मी जायचे, तरीही जायचे का तर माझी आवड आहे म्हणून. पण त्याच्या बदल्यात मोबदला पण घेतला पाहिजे आपण. नक्कीच घेतला पाहिजे. कारण का जे आपण फुकट देतो ना त्याची किंमत राहत नाहीये किंमत. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा त्यांच्या कार्यक्रमामधून मूव्ह ऑन झाले, मी बाहेर निघाले, त्याच्यानंतर मला सातारमध्ये स्वप्नील चव्हाण म्हणून एक आहेत, सिंगर आहेत, त्यांचाही आवाज अप्रतिम आहे आणि ते सातारामध्ये प्रत्येक कार्यक्रम घेतात. तर त्यांच्या कार्यक्रमामध्ये मला आज गाण्याची संधी मिळते. हो का? हो. आणि वारकरी संप्रदाय आहे त्यांचा, आणि त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळतं. आजकाल लोकांना कसं ओळखायचं हे तर मिळतात शिकायला मला. आणि ज्या वेळेला आपण बाहेर पडतो ना, स्त्रियांचं कसं होतं की ज्या चौकटीतच राहतात त्यांना बाहेरचं विश्व माहित नसतंय. घरात कौतुक केलं जातं, पण बाहेर पडल्यानंतर जी आपल्याला कोणी काय बोलतंय किंवा कोणी नावं ठेवतंय, कसं होतंय, बाहेर गेल्याशिवाय, बाहेर पडल्याशिवाय, एक चौकट ओलांडल्याशिवाय ते लक्षात येत नाहीये. पण ते चौकट तुम्ही ओलांडलेली आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की बाहेरचं विश्व कसं आहे. आणि बाहेर ज्या वेळेला तारीफ होते त्यावेळेला खरं असं वाटतं की खरंच आपण विश्व जग जिंकलं. काही लोक येऊन बोलतात की अरे म्हणजे माझ्या वडिलांना भगवान म्हणतात, खरं तर त्यांचं नाव अमर आहे, बट त्यांना भगवान म्हणतात. आणि ते लोक येऊन सांगतात की अरे भगवान तुझी मुलगी खूप छान
गातीये, तिला सपोर्ट कर, असं तसं. आजकाल खूप लोक पप्पांना सांगतात की तिला सपोर्ट कर. नाही, ते सक्सेस मिळाले म्हणून सपोर्ट कर आता बोलतात, पण ज्या वेळेला सक्सेस खरं त्यांना पाठिंब्याची गरज होती मला, त्यावेळेला सगळ्यांनी पाय ओढण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून पण साथ देणारे पण भरपूर होते. त्यामुळे तरी सुद्धा पप्पा मम्मीने साथ दिल्यामुळे तुम्ही एवढं पुढे गेला. म्हणजे त्यावेळेला त्यांनी मागे ओढण्याचं काम नाही केलंय, त्यामुळे आज त्यांना ते हे सक्सेस बघायला भेटलं. असं नाहीये की पहिलं सुद्धा, आता ते लता मंगेशकर असू द्या, ह्या सुद्धा ज्या सिंगर झालेल्या आहेत त्या सुद्धा अशाच आल्या नसतील महिला. आणि त्या तर जुन्या काळातल्या. आज तर काळ खूप बदललाय की महिलांना कुठल्याही गोष्टीत पाय ओढण्याचं काम नसून सुद्धा, तर त्यावेळेला तर त्यांच्या वेळेला किती पाय ओढण्याचं काम झालं असेल. पण ते सिंगर आपल्याला भेटली असते का? नसत्या भेटल्या. एवढे छान सिंगर आपल्याला भेटल्या नसत्या. तसंच आम्हाला वाटतंय आता की इथून पुढची वाटचाल प्रतीक्षा जाधव हे नाव नक्की गाजणार आहे. तर नक्की आम्हाला तर वाटतंय त्यावेळेला पुन्हा आम्हाला इंटरव्ह्यूची संधी पण मिळेल की नाही काय माहिती. आम्हाला पुन्हा प्रतीक्षा जाधव यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल की मॅडम तुम्ही आम्हाला मुलाखत द्याल का, किंवा काय. माझ्या माणसांसाठी माझ्याकडून हे असं नाही होणार की बाबा त्यांना माझा वेळ मागावा लागेल. मी माझ्या माणसांना काय वेळ देत जाईन. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. मग आम्ही नक्कीच वेळोवेळी तुमची मुलाखत घेणार आहोत, कारण का आम्हाला तुमचा आवाज खूप आवडलेला आहे आणि आम्हाला एक तुमचं पूर्ण गाणं ऐकायचं आहे. छानसं असं गाणं आम्हाला म्हणून दाखवायचं आहे. तुम्ही लास्टला म्हणून दाखवा. तर तिथून पुढचा प्रवास कसा मग? त्याच्यानंतर जर आता माझे अल्बम रिलीज झाले, मन मोगरा रेकॉर्डिंग झाल्यानंतर हे बाईग रेकॉर्ड केलं. त्याच्यानंतर मन राहीना हे एक गाणं माझं रेकॉर्ड केलं आणि त्याच्यानंतर अजून एक गाणं रेकॉर्ड केलं, गोंधळ म्हणून. तर हे गाणे युट्यूबला सुद्धा आहेत, सर्च करून ऐकू शकता. हो का? हा. आणि ह्या गाण्यांना पण खूप भरभरून प्रेम मिळालेलं आहे. आणि एक अँथम सॉन्ग म्हणून आम्ही केलं होतं अमेरिकेमध्ये. आपल्या मराठी समाज जो तिकडे राहतो, आपल्या इथं मराठी लोक सुद्धा बाहेरच्या देशात आहेत राहायला. हो. तर त्या लोकांनी एक कार्यक्रम ठेवला होता, तर त्यासाठी त्यांना अँथम सॉन्ग हवं होतं. तर त्याच्यामध्ये सुद्धा मी माझा आवाज दिलेला आहे. हो का? आणि त्याचं सर्टिफिकेट सुद्धा आम्हाला मिळालेलं आहे. आणि त्यांचा नेक्स्ट टाइम जो कार्यक्रम होणार आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला लाईव्ह ते गाण्यासाठी बोलवलेलं आहे. अरे वा, मस्तच. मग खूप छान संधी मिळाली. बाहेर देशातही जाण्याची संधी मला मिळाली त्यामुळे. तर भारी वाटते की देवाने मला ही कला दिली. आजकाल माझे वडील सुद्धा गातात बरं का. हो का? हो, घरात गातात ते. कधीतरी त्यांना आवड झाली निर्माण, तर ते गातात. आणि त्यांनी मला म्हणजे पहिले 1-2 गाणे शिकवले. आणि त्यांनी मला गाणं शिकवलं होतं, जिंदगी हर कदम एक नई जंग है, हे त्यांनी मला गाणं शिकवलं. हो का? हा. आणि आम्ही ते सोबत गायचो. मी लहान होते ना, त्यांच्यासोबत बसून गायचे मी. अरे म्हणजे आज तुमचे वडील इथे हवे होते माहितीये का मला. तुमच्या दोघांचाही आवाज आम्ही ऐकला असता. मग तुम्ही म्हणा पण आज. हो नक्की. आणि तशी आवड होती, त्यांनाही होती. आणि त्यांच्यामुळे मला आज म्हणजे माझा आवाज असेल त्यांच्यामुळे मला असं वाटतं. तर हे बरेच गाणे रेकॉर्ड केले आणि ते आज युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आहेत, स्पॉटिफायला आहेत. आणि हे आपले सागर बेंद्रे, साजन बेंद्रे जे लोक आहेत, सिंगर्स आहेत, त्यांच्याकडे सुद्धा मी रेकॉर्डिंग केले बरेच. तर मॅम आज हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला फेसबुक, युट्यूब ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे. हो, पण त्यासाठी मला स्पेशल थँक तुम्हाला द्यायचा आहे की कारण जर आज तुम्ही जर आला नसतात तर मी सोशल मीडियावरती जाणं वगैरे हे माझ्याकडून नसताना झालं. आणि मला आज हा स्पेशल मुवमेंट मिळतोय की अरे माझी मुलाखत किंवा माझा प्रवास जाणून घ्यायला कुठेतरी आलं. उत्सुक आहे, उत्सुक आहे. आणि शिवाय म्हणजे हे खूप लोक पाय ओढण्याचं काम करतात, पण तुम्ही प्रोत्साहन देताय मला, ते मला खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आज म्हणजे मला आतापर्यंत वाटायचं अरे कोणीतरी येईल का माझा इंटरव्ह्यू वगैरे घेईल. कारण का आपण बाकीच्यांचे बघतो की इंटरव्ह्यू वगैरे घेतले जातात, एखाद्या प्लॅटफॉर्मवरती पोहोचल्यानंतर इंटरव्ह्यू होतो. पण आज तुम्हाला अवॉर्ड भेटून सुद्धा अजून जर मुलाखत झाली नसेल तर प्रथम संधी मिळते, त्यामुळे तुम्हाला थोडीशी उत्सुकता. शिवाय मी स्वतःही व्हिडिओज वगैरे करून टाकू शकत होते, पण त्याला एवढा इम्पॉर्टंट नसतो. पण आज तुम्ही लोक माझ्यासाठी इथं आलात की बाबा माझा प्रवास जाणून घ्यायचा आहे, कोणाला तरी लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. तुमच्या एवढे नक्कीच त्यासाठी तरी युट्यूब चॅनलला सुद्धा येणार आहे आणि फेसबुकला सुद्धा येणार आहे. आणि शिवाय तुम्ही तुमचे जे चॅनल्स आहेत, शेतकऱ्यांसाठीचा जो चॅनल आहे, तुम्ही महिलांसाठीचे जे उपक्रम राबवता त्याचे जे चॅनल आहेत, त्याच्यावरती सुद्धा लोकांना माझा हा व्हिडिओ बघायला मिळाला आणि
ते त्यांच्या मुलींना सपोर्ट करतील, त्यांच्याकडे जी कला असेल त्याला. नक्कीच. तर हा संदेश म्हणजे पॉझिटिव्ह विचार सगळीकडे पोहोचतायत की नक्कीच आपल्या मुलांना आपण सपोर्ट केला पाहिजे, किंवा त्यांना काय अडचणी येतात त्यांना आपण कसा सपोर्ट केला पाहिजे हे सुद्धा त्यांना लक्षात येते. आणि हा संदेश जाणं पण इम्पॉर्टंट होतं ना. तर तो घालवण्याचं काम तुम्ही माझ्या मार्फत म्हणजे तुमच्या मार्फत ते काम झालं आणि माझा प्रवास लोकांपर्यंत पोहोचतोय, तर मला म्हणजे माझ्यासाठी ती खूप मोठी संधी, खूप मोठं काहीतरी जिंकल्यासारखं वाटलं मला. आणि खरंच म्हणजे तुम्हाला मला स्पेशल थँक यासाठी म्हणावं वाटतं की बाबा माझ्या या भावना आज मी बोलू शकते कॅमेरासमोर, आणि आज तो व्हिडिओ व्हायरल होणार, आणि होणार का तर होणार 100%. हा विषयच नाहीये, कारण आज तुमच्या चॅनलला जे व्ह्यूज आहेत, लाईक्स आहेत, 4K पर्यंत गेलेलं आहे, 5K ला तुमचं वाटचाल चालूच आहे, होणारच आहे. 5 लाख जेव्हा सबस्क्रायबर पूर्ण होतील त्यावेळेस तुम्ही जे फंक्शन करणार आहेत त्याला मी नक्की उपस्थित, आणि तुम्हाला राहावंच लागेल उपस्थित त्यावेळेला. खरंच आता होय आम्ही स्मार्ट शेतकरी या युट्यूब चॅनलचे 4,70,000 सबस्क्रायबर झालेले आहेत, फक्त 30,000 बाकी आहेत. तर नक्कीच तुम्ही त्या चॅनलला सपोर्ट करा, आणि लवकरात लवकर 5 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर तर तुम्ही त्यावेळेला प्रतीक्षा जाधव यांचा कार्यक्रम त्यावेळेला नक्की घेतला जाईल, आणि नक्की त्या उपस्थित राहणार आहेत. त्यांनी आताच आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे. तर आम्हाला आवडेल बरं का मॅडम, आणि मनापासून तुमचे धन्यवाद. तुम्हाला हा कार्यक्रम धन्यवाद करायचे आहेत. आज माझ्या लाईफमध्ये हा दिवस आला. म्हणजे लाईफमध्ये काही मुवमेंट जे असतात, ज्यांना म्हणजे सुरुवात ज्यावेळेला होती ना त्यावेळेला तेच मुवमेंट आपल्याला कॅच राहतात. बाकी नंतर सक्सेस झाल्यानंतर किती होतील, किती काय होतील त्यावेळेला. आणि नंतर सुद्धा मी हे व्हिडिओज वगैरे बघितले तर मला वाटेल अरे माझ्या गावातल्या लोकांनी मला सपोर्ट केलाय. नक्कीच, खरंच खूप सपोर्ट केलाय, आणि मला तो सपोर्ट पुढेही घेऊन जाता येणार आहे. आणि मी याचं प्रोत्साहन घेऊन पुढे जाईन की माझे लोक माझ्यासाठी झटतात आहे, तर मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय, माझ्या गावाचं नाव काढायचंय. नक्कीच नक्कीच. आता तुम्ही बघितलं की प्रतीक्षा जाधव यांचा आतापर्यंतचा संगीताचा प्रवास तुम्ही सगळ्यांनी ऐकला, आणि काही गोष्टी त्यांनी आपल्या प्रती पण खूप छान सांगितल्या. खरंच त्यांचं तोंड भरून कौतुक आणि आभार त्यांचे मनापासून. खरंच खूप मोठी वाटचाल यांची इथून पुढे चालू राहावी, आणि त्यांनी प्रगती करावी हीच अपेक्षा आहे, आणि सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करावा. प्रतीक्षा जाधव यांना नक्कीच सपोर्ट करा, कारण का आवाज खरंच खूप सुरेख वाटला आम्हाला, आणि प्रत्यक्षात आज ऐकायला भेटला. त्या दिवशी कार्यक्रमात आल्यानंतर मी रात्री ऐकला, त्या दिवशी पण नाही ऐकलं, मला वेळ नाही मिळाला, सगळ्यांच्या फोनमध्ये मी बिझी होते. पण काल रात्री मी सर्च केलं त्यांचं इन्स्टा, तर इन्स्टाला मी तुमचं गाणं ऐकलं, तर त्यावेळेला खरंच एवढा भारी आवाज वाटला. आणि आज सकाळी मी म्हटलं की आज थांबायचं नाहीये. आज सकाळी उठल्यानंतर मी पहिला फोन त्यांच्या आईंना केला, तर त्यांना मी सांगितलं की अहो असं असं माझं त्या दिवशी चुकलं, म्हणजे मला खरंच आज बाईट घ्यायची आहे म्हटलं तुमच्या मुलीची. तर त्यांनीही नंतर मुलीला सांगितलं की असं असं बाईट घ्यायला येणार आहे. तर त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं मॅडम? म्हणजे असं मुलाखत वगैरे घेणं माझ्यासाठी खरंच पहिल्यांदा खूप नवीन आहे, आणि म्हणजे मला असं वाटत होतं की अरे म्हणजे मी पण काहीतरी करते, मी पण काहीतरी मिळवलंय, आणि त्यासाठी म्हणजे माझी मुलाखत घ्यायला कोणीतरी येत आहे. म्हणजे हा दिवस मला लाईफमध्ये म्हणजे मी खरंच वाट बघण्यासारखे. काही लोक खूप वाट बघतात या गोष्टींची, पण आज ती मला माझ्या आयुष्यात मिळाली सरप्राईज, आणि खरंच ते माझ्यासाठी सरप्राईज होतं. आणि मला खूप आवडलं की तुम्ही दोघं आलात तू माझ्यासाठी, आणि माझी ही छोटीशी मुलाखत झाली. मला खूप खूप छान वाटतं, आणि माझा प्रवास लोकांपर्यंत तुमच्यामुळे पोहोचणार आहे, तर त्यामुळे मला खरंच तुमच्यासाठी खूप मोठा थँक्यू द्यायचा आहे. नाही, सगळ्यांनी प्रतीक्षा जाधव यांच्यासाठी सपोर्ट करा आणि त्यांना लाईक करा नक्की. म्हणजे आजचा हा जो व्हिडिओ झालाय प्रतीक्षा जाधव यांची जी मुलाखत झालेली आहे, हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. आणि तुमचे दोघींचेही मनापासून धन्यवाद बरं का, तुम्ही दोघींनी ही वेळ दिला, तुमचे मनापासून दोघींचे आभार मी मानते. आणि आमच्यासाठी वेळ काढून इकडे आलात, माझी मुलाखत घेतली त्यासाठी तुमचाही खरंच खूप थँक्यू. थँक्यू.